राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे तरफदार उपमुख्यमंत्री, ग्लॅमराईज उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब यांचं आगमन झालं। त्यांनी अतिशय वेळात वेळ आणि मागेल ती वेळ, मागेल तो दिवस त्या ठिकाणी देऊन दादा उपस्थित राहिलेत। मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री, आमच्या सर्वांचे नेते आदरणीय नामदार मकरंदजी पाटील आबा हेही त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो। आपल्या सर्वांचे दुसरे नेते आणि राज्यसभेचे खासदार आदरणीय नितीन काका पाटील यांचंही मी स्वागत करतो। फलटण विधानसभेचे आमदार आदरणीय सचिनजी पाटील साहेब यांचंही मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे कराड दक्षिणचे नेते आदरणीय उदयदादा यांचंही स्वागत करतो। व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मित्र बाळासाहेबजी सोळसकर या व्यासपीठावर त्या ठिकाणी बरीच सगळी नावं मला त्या ठिकाणी घ्यावी लागतील, परंतु बरेच प्रवेश असल्यामुळे त्यामध्ये जास्तीचा वेळ जाईल। मी सर्वांची नावं घेत नाही। व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर अजितदादा पवार साहेबांच्यावर प्रचंड प्रेम करणारे, सुनीलजी मानेंच्यावर प्रचंड प्रेम करणारे, आम्हा सगळ्यांवर प्रेम करणारे आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित असलेले बंधू भगिनीनो, आजच्या दिवशी गेल्या 2 वर्षाच्या दुराव्यानंतर खरं तर तो दुरावा म्हणजे एका घरातून दुसऱ्या घरात अशा प्रकारचा हा पक्षप्रवेश आहे। हा काही कुठल्या दुसऱ्या वेगळ्या पक्षातून वेगळ्या पक्षामध्ये असलेला प्रवेश नाही आहे। मी आवर्जून सांगेल की या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असताना गेले कित्येक वर्ष दादाच्या पावलावर पाऊल चालून ठेवत आहेत। आदरणीय आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारसरणीवर, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीवर आणि यशवंत विचारावर चालणारे आदरणीय दादा गेल्या काही वर्षामध्ये स्थित्यंतर वेगळी झाली आणि त्या स्थित्यंतरामध्ये सुनीलजी माने भैया, संभाजीराव गायकवाड, मी असेल आणि आमच्या सोबत असणारे या परिसरामध्ये प्रचंड त्या ठिकाणी कार्यकर्ते आम्ही सर्वजण आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांच्या सोबत होतो। शेवटी दादांनी जो विचार घेतला की महाराष्ट्रातली जनता आपल्या पाठीशी आपल्या बरोबर एका वेगळ्या नजरेने आपल्याला बघते, मग त्यांना काहीतरी आपल्याला दिलं पाहिजे, विकासाची कामं दिली पाहिजे, त्यांचं काम झालं पाहिजे। नुसतं आपण मोकळं राहिलो तर त्यांना ते देता येणार नाही। मग त्या विचाराने दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी वेगळी निर्मिती केली आणि दादा त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेले। सत्तेमध्ये गेल्यानंतर सुद्धा आम्ही दादांपासून बाजूला झालेलो नव्हतो। दादांचं त्या ठिकाणी वारंवार दादांना आम्ही भेटत होतो, ते नितीन काकांना भेटत होतो, आबांना भेटत होतो, परंतु प्रत्यक्ष पक्षामध्ये नव्हतो। आणि मग आम्ही ठरवलं सुनील भाईयांनी आम्ही सगळ्यांनी की या परिसरामध्ये जे आमच्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत त्यांच्याही त्याच अपेक्षा आहेत, त्यांच्याही गावांमध्ये ग्रामपंचायतीत त्यांना विकास करायचे, विकास सेवा सोसायटीची त्यांची काही कामं आहेत किंवा जनरल नागरी कामं, प्रशासनिक कामं आहेत आणि मग हे जर आपल्याला करायचे असतील तर आपल्याला त्या ठिकाणी सत्तेमध्ये त्या ठिकाणी गेलं पाहिजे। जिथं आपले आदरणीय दादा आहेत त्यांच्या सोबत आपल्याला जायला कुठलीही अडचण नाही आणि म्हणून आम्ही तो निर्णय दादा घेतला। आपल्याला आम्ही भेटलो, आदरणीय काका त्या ठिकाणी होते, सोळसकर साहेब होते, आबा होते, आम्ही मागितली ते वेळ आणि तो दिवस आपण दिला। या रहमतपूर नगरीमध्ये प्रचंड संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित आहेत। दादा आपल्यावर प्रचंड प्रेम ते करतात आणि म्हणून मला मी जास्ती प्रास्ताविकामध्ये अजिबात बोलणार नाही, परंतु मी नक्की सांगेल गेली 30 वर्ष, या 30 वर्षामध्ये मी सतत धामनेर ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी सरपंच असेल, उपसरपंच असेल, आपणच दादा त्या ठिकाणी बाळासाहेब पाटील साहेब आणि आपण राज्य लेखा समितीवर मला संधी दिली, कोरेगाव तालुक्याला खरेदी विक्री संघावर आहे, संजय गांधीवर आहे, अनेक पदं त्या ठिकाणी मी भूषवली। पण गेल्या 30 वर्षामध्ये सतत सत्तेत राहत असताना माझी एक गोष्ट लक्षामध्ये आली की लोकांच्या अपेक्षा खूप असतात आणि त्या पूर्ण करायला पाहिजेत। आता हे आत्ताचं जग आहे हे मीडिया जग आहे, सोशल मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, या सगळ्यांच्या माध्यमातून लोक अपेक्षा व्यक्त करतात आणि मग त्या आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर आपल्याला त्याला काहीतरी द्यावं लागेल, विकासाची दिशा द्यावी लागेल, काम द्यावं लागेल। आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी तो विचार केला आणि दादांशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे घड्याळाचे चिन्ह, जे सातत्याने त्या घड्याळाच्या चिन्हावर त्या ठिकाणी आपण प्रेम करत आलो त्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून आजच्या दिवशी आम्ही तिघ प्रमुख जरी असलो तरी या भागातील मार्केट कमिटीचे संचालक आहेत, माझ्या खरेदी विक्री संघाचे संचालक आहेत, माझ्या ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, सोसायटीचे चेअरमन आहेत, संचालक मंडळ आहे, ग्रामपंचायत सगळे सदस्य आहेत, इतर सगळे कार्यकर्ते आहेत, हे सगळेजण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश करतायत। दादा मी या ठिकाणी जास्ती न बोलता एवढंच म्हणेन
की आबा असतील, नितीन काका असतील, आपण असेल, आपण वेळ दिलात, इथं आलात,